तर नमस्कार मित्रांनो, राम राम रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आता या काळामध्ये खूप ऊन वाढायचं आहे बरं का. त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या. या उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्या आणि पाणी भरपूर शरीराला प्या. एक टाईमचं जेवण कमी करा, पण पाणी भरपूर पिलं पाहिजे. कारण की या उन्हामुळे हायड्रेशन होण्याची शरीराला खूप खूप भीती असते. त्याच्यामुळे पाणी खूप प्यायचा आणि सावलीचा आसरा घ्या. शेतामध्ये असलं तरी पण आपले सर्व कामे लवकर आटपून 12च्या मध्ये आपण सर्वजण सावलीला आलोच पाहिजे. कारण की एकदा जर ऊन लागलं तर खूप खर्चा वाढतो. खूप खूप एक आपली बॉडी तर एक खराब होतीच होती, पण त्याच्यावरून पैशाचा बी खराब होतो आणि शेतकऱ्याला हे परवडत नसल्यामुळे मित्रांनो, सावलीचा आसारा घ्या. 12च्या नंतर काम करू नका आणि 4च्या आधी कामासाठी बाहेर निघू नका. हीच माझी काळजी. त्यापुढं आता चला बघूया समोरचा व्हिडिओ. मधुमक्ख्या आपल्याच अंड्याला नाश करतात. कशामुळं तर आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी पण व्हिडिओ हा शेवटमध्ये बघायचा मित्रांनो. तर हे इथं एक पोळी आहे आणि तुम्हाला मी दाखवितो की काय होत आहे की यांचे जे पोळ्याचं जे अंड्याचं जे रूपांतर झालेलं होतं, त्या स्वतःच जे आपण आग्यामुळं असं म्हणलं जातो, जे मोठ्या माशाचं पौड राहतं आहे किंवा मधुमक्याचा छत्ता राहतं आहे, तर त्याच्या ते काय करतात तर सर्वांचे स्वतःचेच अंडे स्वतःच खाऊन घेतात. स्वतःचे पिल्ले असो काय असो, स्वतःचे अंडे स्वतःच खाऊन घेतात. याचं कारण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पण शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता बघा मित्रांनो, काय झालेले असते तुम्ही बघत असन. आता या उन्हाळ्या दिवसामध्ये कमीत कमी आपल्या रानामध्ये आपल्याला कधीही ही मधमाशाचे पौळ हे बघायला भेटतच असते. आणि त्यामध्ये दोन जाती असतात, एक मोठ्या मधमाशा आणि एक छोट्या मधमाशा. तर यांच्यामध्ये काय होत असते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघत असाल की मधमाशा काय करत आहात, त्या पोळ्याला शहद बाजूला राहिला, शहद सोडून त्या पोळ्यामधील अंडे खाण्यास मग्न आहेत. ते आपल्याच पिल्ल्याचा नाश करत आहेत. कशामुळं तर बघा मित्रांनो, काय होत असते उन्हाळ्यामध्ये आता कोणत्याही झाडाला फुलं नसते, फक्त कोणत्या एका झाडाला सोडून, म्हणजे लिंबाचे झाड. लिंबाचे झाड म्हणजे आपलं खायचं लिंबू नव्हे तर दुसरं एक लिंबाचं झाड राहते, जे की उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी हवा देते. तर मित्रांनो, काय होते आता लिंबाच्या झाडावर समजा एक मोठ्या मधमाशीचं पोळं आहे आणि त्याच्याच खाली समजा एका झुडपाला बारीक मधमाशाचे पोळं आहे. तर मग याच्यामध्ये काय होत असते की या मधमाशा ज्या बाजूला ज्या लिंबावर मोठ्या मधमाशीचं आहे, त्यांना जर समजले की आपल्या खालीसुद्धा छोट्या मधमाशीचे पोळे आहे आणि ते काय करीत असते की त्या लिंबाच्या फुलातून रस शोषण करीत असन लहान, तर मोठ्यांना राग येतो आणि ते काय करतात त्यांच्या पिल्ल्यावर अटॅक करून बघा हे असं हे त्यांचा सर्व जे पोळं आहे ते सर्वनाश करून टाकतात. आणि मग याचं कारण एक म्हणजे कारणामुळं सर्व पोळं नाश झालेल्या मग मधमाशा लहान आपला सर्व जे दुःखाचा डोंगर आहे ते विसरून नवीन छताकडे यांच्या हवाली करून जातात. आणि हे लहान मधमाशापेक्षा हे मांसाहारी आणि भक्षक असतात मित्रांनो. तर व्हिडिओ आवड असला तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला